आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड। कोथळी गावातील यात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार। रक्षा खडसेंकडून पोलिसात तक्रार। रक्षा खडसे आणि आरोपी पियुष मोरेची ऑडिओ क्लिप समोर। मुलीच्या छेडछाड करणाऱ्या आरोपीला रक्षा खडसेंकडून फोनवरून झापलेला आहे। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। दुर्दैवाने छेडछाड करणारे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी। अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत माफी नाही, कडक कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्र्यांची मुलगी राज्यात सुरक्षित नसेल तर सामान्य मुलींच्या सुरक्षेचं काय? टवाळखोरांनी नातीसोबत छेडछाड केल्यानंतर एकनाथ खडसे संतापले। गुंडांना स्थानिक नेत्यांचं संरक्षण असल्याचाही आरोप। मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसेंच्या तक्रारीनंतर 6 टवाळखोरांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा। 7 आरोपींपैकी एकाला अटक। पोलिसांची माहिती। बीड खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडकडून आवादा कंपनीला दिलेल्या धमकीच्या कॉलचा तपशील समोर। कराडकडून कॉलवर झालेल्या शिवीगाळाचा सीआयडीच्या चार्जशीटमध्ये उल्लेख। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड जेलमधील सीसीटीव्ही बंद। महत्वाच्या ठिकाणचे आणि बराकमधील कॅमेरे बंद। कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून माहिती समोर। संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले। सीआयडीनं आरोपी महेश केदारच्या फोनमधून व्हिडिओ आणि फोटो जप्त केले। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांना 3 तास अमानुष मारहाण। सीआयडीच्या आरोपपत्रात माहिती। सुरेश धसांकडून त्रास होत असल्याचा दादांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदारांचा आरोप। अन्याय सहन करणार नाही, पक्षानं दखल न घेतल्यास MIA मध्ये जाण्याची तयारी। बाळासाहेब आजमेंचा इशारा।